चला तर नमस्कार मंडळी, अशा प्रकारे आपली चाकांची राणी होते बघा चेन्नईला आणि आपल्याला आलाय की हो पुण्याचा माल. तर मग काय मंडळी, लोडिंग वगैरे करून फकड्या निघालाय बघा पुण्याच्या दिशेनं. तुम्हाला तर माहिती मंडळी, लोडिंग करून निघाल्यानंतर पहिलं काम ते असतं म्हणजे राणीला द्यायला लागते खायला. तर मग काय आणलं जिओच्या हॉटेलला आणि दिलं बघा क्वालिटी जेवण. आणि हे बघा मंडळी, मला झोप येईल म्हणून मी काही जेवण वगैरे केलं नाही, फक्त राणीला दिलं होतं जेवायला. तरी पण मला झोप नाही येता आपल्या राणीला लागली होती झोप, म्हणून मग राणीला घेतलं बघा साईडला आणि दिली बघा ताणून. 2 तास पडी मारल्यानंतर आता फकड्या उठलाय सकाळी सकाळी आणि निघतोय बघा पुढच्या दिशेनं. समोर आलो बघा मंडळी हॉस्कोटे ब्रिजच्या जवळ. तर आपल्याला कोण गाठ पडले? प्रत्या डार्लिंग, कुणाल शेठ आणि आपलं भैयासाहेब की हो. भैयासाहेब ते अगोदर भरून निघाले होते आणि हे नाश्ता वगैरे दणकावून थांबलेत बघा माझी वाट बघत. तर मग मी काय मागवलं लेमन राईस आणि पोंडा दिला दानका ठेवून. नंबर 1 क्वालिटीचा पोंडा आणि लेमन राईस भेटतं बरं का भाई हॉस्कोटे ब्रिज पाशी, एकदा अवश्य भेट द्या. त्यानंतर आपल्याला भेटली आपली दुसरी चाकांची राणी म्हणजेच आपलं भैयासाहेब की हो. मग काय म्हणलं, एक क्वालिटी रील्स होऊन जाऊ द्या. कसे दिसत्यात उग टॉपच्या राण्यात बायलो, दोन्ही पण चाकांच्या राण्या बोलते पब्लिक. समोर आलो होतं बघा मंडळी चित्रदुर्ग पास करून. तर काय पाणी सुटलेलं दिसलं की हो, पाणी चालू दिसलं की तुमच्या भावाला आंघोळीला लई मूड येतोय बघा. कसा नाचतोय फकड्यान, कशा आंघोळ करतोय, नाद करतो का यावंच लागतं. थंडा थंडा पाणी से नहाना चाहिए. मस्तपैकी आंघोळी त्यानं करून समोर आलो बघा शंकर्या डाब्याला. आपलं रामभाऊ गाठ पडलं की हो. हे बघा रामभाऊ अण्णा रायडर बोलते पब्लिक. इकडं आपलं भैयासाहेब, प्रात्या डार्लिंग आणि कुणाल शेटकी हो. चला तर मग जेवण वगैरे करून घेतोच मंडळी. असं ग्रुपमध्ये जेवायला एक वेगळीच मजा असते बरं का. मस्तपैकी जेवण ते दणकावून समोर आलो बघा मंडळी. तर चाकांच्या राणीनं दिला बघा मला गोली दोहा का. त्यामध्ये आपल्या चाकांच्या राणीचं झालं होतं टायर पंक्चर. मग काय लगेच फटाफट जॅक वगैरे चढून घेतलं बघा, चेंज करून लावली स्टेपनी आणि निघालो पुढं. तर आपल्याला हे शेट लोक गाठ पडली की हो, म्हणजेच आपलं दिलबारा एक्सप्रेसचं ओनर. कशी दिलबारा, त्यांची धावतीच भेट घेतली. शेट म्हणलं चला आता धावतीच भेट घेऊन पुढं आलो. तर काय आपलं नशीब एवढं खराब काय सांगू तुम्हाला मंडळी. जी स्टेपनी लावली होती ती स्टेपनी फुटली किंवा आपली. आता म्हणलं लय वाईट झालं बघा. आता तर टायर पण नाही, पण आपल्यासोबत भैयासाहेब होतं, प्रत्या डार्लिंग होती, त्यामुळं घाबरायचा काही विषय नाही म्हणलं. तर मग काय परत दुसरं टायर बसून चेंज करून निघालाय फकड्या. समोर आलो पंढरपूर पास करून. तर आपल्याला पर्या डार्लिंग गाठ पडली की हो. आणि पर्या डार्लिंगची राणी एवढी भारी दिसते ना मंडळी, काय सांगू. पर्या डार्लिंगला म्हणलं आपली चाकांची राणी ही राणी एक्सचेंज करायची का बाळा. कसं दिसतंय हत्यार बघा, टॉपचं हत्यार बरं का. समोर आलं उरळे कांचनला. तर पर्या डार्लिंग म्हणली लागली भूक. म्हणलं मग काय तुला खाऊ घालतो क्वालिटी नाश्ता. तर मिसळ पाववर दिला बघा दानका. नंबर 1 क्वालिटीचं भेटतं बरं का. गायकवाड वडेवाले उरळे कांचन. तिथून पुढे निघालो बघा मंडळी. आणि अशा प्रकारे आपलं आगमन झालं होतं चाकण MIDCत. आणि शेट पाठी मागून हॉर्न वाजून वाजून आपल्याला करत होती परेशान. बघतोय तर काय आपलं फॅमिली मेंबर्स की हो. आणि शेट म्हणतात काय घेणार सांगा. शेटला म्हणलं